लागणारं साहित्य ते आहे आलं लसूण पेस्ट आहे, आकाश है पैरों में हमारे के ज़मीं है, तुम जान हो मेरी तुम्हें मालूम नहीं है। ऐसा कोई महबूब जमाने में नहीं है, क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है। लाखों है मगर तुमसा यहाँ कौन हंसी है, तुम जान हो मेरी तुम्हें मालूम नहीं है। तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है, क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है। कांदा तळून झालाय। आता मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते। आता तिखट घालूया। तुमचं जे तिखट असेल ते तुम्ही घालू शकता। हा आमचा घाटी मसाला आहे। हा मी मसाला अगोदरच तयार करून घेतलेला आहे, कारण माझ्याकडे पाहुणे आले त्यामुळे एवढं सगळं दाखवत बसायला मला वेळ नाही मिळाला आणि मी सावजी पद्धतीनेच हा मसाला बनवून घेतलेला आहे। आता आपण तो छान खरपूस तळून घेऊया। खोबऱ्याचा वास सुटेपर्यंत मी खोबरं तळून घेणार आहे। आपण शिजवलेलं मटण थोडंसं पाणी घालते, करी करायची आहे। आता आपण मसाले घालणार आहोत। तर मी सगळे गरम मसाले असतात ना, ते मी खमंग भाजून घेऊन त्याची पूड करून ठेवलेली आहे, संडे स्पेशल मसाला। तर आता मी तो घालते। आता घालूया सावजीचा मसाला आहे तो घालूया। यामुळेच खरं करीला चव येते आणि मसाल्याला कलर येतो। आता घालूया कोथिंबीर, कोथिंबीर जास्त घाला। आता आपण उकळी करूया। एक छानशा अशा 2 उकळ्या काढून घेणार आहोत। फ्रेंड्स, माझे मसाले जे आहेत मी बोलीन तुम्हाला शिजवताना काय घालायचं आणि वाटण कसं करायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो बघायला विसरू नका प्लीज। तो व्हिडिओ बघितलात ना तरच तुम्हाला समजणार आहे की सावजी मटणसाठी कोणते मसाले वापरायचे आहेत, तर नक्की बघा। आणि सगळ्यात शेवटी मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे। तयार झाले आपलं सावजी मटण करी। चवीला खूप छान लागते, नक्की बनवा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स।